जवळजवळ सर्वच घरातील मोठी माणसे चहा कॉफी पितात आणि मोठी माणसे चहा कॉफी पीत असतील तर लहान मुले सुद्धा चहा कॉफी पिण्याचा हट्ट करतात. अशा वेळी काही मुले त्यांना समजून सांगितले की तू लहान आहेस, तू पिऊ शकत नाही, तर ते ऐकतात. पण काही मुले हट्टी असतात, ते ऐकत नाही आणि त्यांना चहा कॉफी द्यावी लागतेच आणि त्यांचे रूपांतर मग सवयीत होते आणि हळूहळू त्याचे व्यसनात रूपांतर होते. बऱ्याच घरी तर अजूनही सकाळचा नाश्ता हा चहा चपाती, चहा बिस्किट खाऊनच होतो आणि याचीच सवय लहान मुलांनाही लागते. पण तुम्हाला माहीत आहे का, किंवा बऱ्याच जणांना माहिती असेल की 8 वर्षाखालील लहान मुलांना चहा कॉफी दिल्यास त्यांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसे पाहायला गेल्यावर जंक फूड, शीतपेय आणि चहा कॉफी या गोष्टी लहान मुलांसाठी घातकच आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चहा कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफेन असते आणि कॅफेन आरोग्यासाठी खूप घातक आहे. त्यामुळे मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहे की लहान मुलांना चहा द्यावा का, किंवा किती वर्षानंतर न द्यावा. लहान मुलांना चहा दिला तर त्याचे त्यांच्या शरीरावर काही वाईट परिणाम होतात. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की लहान मुलांना चहा द्यायचा असतो का नसतो. आणि जर तुमचे मुले लहान असतील आणि ते जर चहा पित असतील तर ते लगेच बंद करा, कारण की त्यामुळे आपल्या मुलांच्या शरीरावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. चहा पिल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य बिघडते व त्यांना नवीन नवीन आजाराला सामोरे जावे लागते. चहा पिल्यामुळे काय होते? नंबर 1, चहा लहान मुलांसाठी योग्य नाही. नंबर 2, चहात कॅफेनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मुलांची चिडचिड होते, त्यांना झोप येत नाही. नंबर 3, लहान मुलांना हर्बल चहा दिल्यास उत्तम होईल, कारण त्यात कॅफीन नसते. नंबर 4, चहात टॅनिक ॲसिड असते, ज्यामुळे आयरन आणि झिंक या दोन्ही महत्त्वाच्या गुणधर्मांना आपल्या शरीरात मिक्स होण्यात अडथळा आणू शकतात. नंबर 5, चहा दिल्याने लहान मुलांच्या वाढीवर, स्वभावावर परिणाम होऊ शकतो. नंबर 6, लहान मुलांना चहा दिल्याने त्यांना टाईप 1 मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. नंबर 7, कॅफेनयुक्त चहा पिल्यामुळे वजन वाढू शकते. नंबर 8, तसेच चहाच्या सेवनाने मुलांना दाताला कीड लागणे तसेच टाईप 2 मधुमेह होण्याचा संभावना असते. नंबर 9, हृदयरोगाची समस्या उद्भवू शकते चहामुळे. नंबर 10, तसेच चहा खूप लहान वयात मुले पित असतील तर त्यांना लहान वयातच डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. नंबर 11, चहामुळे मुलांची भूक कमी होते किंवा भूक लागत नाही. नंबर 12, चहामुळे मुलांच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो. जर चहा पिण्याचे लहान मुलावर एवढे दुष्परिणाम होत असतील तर आपण लहान मुलांना चहा दिला नाही पाहिजे, किंवा चहा न देता त्यांना इतर आरोग्यदायी ज्या काही गोष्टी असतात किंवा जे पेय असतं ते दिले पाहिजे. शक्यतो लहान मुलांना 16 वर्षानंतर चहा कॉफी देऊ शकता, पण जर त्यांना सवय नसेल तर उत्तमच. चहा कॉफीची सवय लावूच नका, त्यांना त्यापासून दूरच ठेवा. त्यापेक्षा फायद्याचे आणि पोषक असे दूध तुम्ही त्यांना रोज प्यायला द्या, त्यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले राहील, त्यांची वाढही नीट होईल आणि त्यांना योग्य ते कॅल्शियमही भेटेल. किंवा जर लहान मुलांना चहाची खूपच सवय आहे आणि घरातली मोठी माणसे जर चहा पिताना लहान मुले चहा मागत असतील तर तुम्ही त्यांना काही चहाचे प्रकार आहेत जे लहान मुलांना आजारापासून दूर ठेवतात, ते आपण बघूया. नंबर 1, कैमोमाईल टी. या चहामुळे लहान मुलांना ताप, पोटदुखी आणि ॲलर्जीपासून सुटका मिळते. नंबर 2, आल्याचा चहा. हा चहा दिल्यामुळे लहान मुलांना मळमळ, उलटी या त्रासापासून आराम मिळतो. नंबर 3, बडीशेपचा चहा. बडीशेपच्या चहामुळे पोटाच्या ज्या काही समस्या असतात त्यापासून मुक्तता मिळते. नंबर 4, तुळशीचा चहा. तुळशीचा चहा पिल्यामुळे बरेच समस्या दूर होतात, जसे की खोकला, सर्दी, पडसे यापासून जर मुलांना त्रास होत असेल तर तुळशीचा चहा दिल्यामुळे या समस्येपासून मुलांना आराम मिळतो. असे हे काही चहाचे प्रकार आहेत, ते तुम्ही मुलांना देऊ शकता. तर ही आजची माहिती होती की लहान मुलांना चहा द्यायचा की नाही. यातून आपल्याला कळालेच असेल की चहा लहान मुलांसाठी किंवा लहान मुलांच्या आरोग्यासाठी किती धोक्याचा आहे. तर आपण लहान मुलांना चहाची सवय लावली नाही पाहिजे. त्यापेक्षा इतरही बऱ्याच काही पदार्थ आहेत किंवा पेय आहेत
ते मुलांना दिले पाहिजे, त्यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले राहील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.